भगवान परमात्म्याने काय त्यांच्याकडून हे कार्य या ठिकाणी भगवान परमात्मा करून घेते। जीव हा करत नाही महाराज, भगवान परमात्मा करून घेतो। आणि त्या गोपिका भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विलाप करताय, भगवान परमात्म्याचा विरह करताय। गोपिका म्हणता मी तुझ्याकरता सर्व स्वतः त्याग केला, तू आम्हाला सोडून गेला। भगवान परमात्मा म्हटले तुम्हाला काय अहंकार झाला म्हणून मी काय या ठिकाणावरून गुप्त झालो। जीवाला सुद्धा अहंकार होतो म्हणून भगवान परमात्मा आपल्या जवळ येत नाही, हे मला तुम्हाला सांगायचंय। जीव अहंकार धारण करतो म्हणून जीवाने अहंकाराचा काय करावा, त्याग करावा महाराज। आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोपींच्या समोर प्रगट झाले आणि त्या ठिकाणी महारास लीलेचं काय झालं, आयोजन झालं। भगवान परमात्म्याने महारास लीला त्या ठिकाणी संपन्न केली। पहिली होती रासलीला, दुसरी महारास, अशी या ठिकाणी महारास लीला संपन्न झाली। पुढे युगलगीत आलं आणि युगलगीत आल्यानंतर भगवान परमात्म्याने पुढे अरिष्टासुराचा उद्धार केला। कंसाने अनेक दूत पाठवले तरी कन्हैयाच्या बलराम दादाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही। कंस हतबल झाला। कंस म्हटला याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु हा काही मरत नाही। आणि त्यावेळेला कंसाला काही लोकांनी सल्ला दिला की कंस महाराज कन्हैया तसा काय, कन्हैया आणि बलराम दादा तुझ्याकडून मारल्या जाणार नाही। तू एक काम कर, ते त्यांच्या व्रजभूमीमध्ये असल्यामुळे तिथे आपली शक्ती काही चालत नाही, आपला जोही सेवक जातो तो काय होतो, ठार होतो। म्हणून त्यांना तिकडे न मारता त्यांना इकडे घेऊन ये। आणि कंसाने भगवान कन्हैयाला आणि बलराम दादाला घेण्याकरता कोण जाणार, कारण जे गेले ते काही परत आले नाही, मग कोणाला पाठवायचं। त्यावेळेला काही लोकांनी सल्ला दिला कंसाला की कंसा तुझ्या नगरामध्ये एक भगवत भक्त राहता, हरिभक्त पारायण राहता, त्यांना तू काय कर कन्हैयाला घेण्याकरता पाठव। त्यांचं नाव होतं अक्रूरजी। हे महान भगवत भक्त, भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ उपासक। अक्रूरजीला भगवान परमात्म्याला घेण्याकरता पाठवण्यात आलं। अक्रूरजींच्या मनामध्ये दुविधा परिस्थिती, जर आपण कन्हैयाला त्या ठिकाणी घेण्याकरता गेलो आणि घेऊन आलो तर कंस काय करेल, कन्हैयाला मारून टाकेल, कन्हैयाला मारून टाकेल आणि कन्हैयाला या ठिकाणी आणण्याचा अपराध आपल्या काय माथ्यावरती पडेल। म्हणून यांच्या मनामध्ये दुविधा परिस्थिती, जावं का न जावं। परंतु एक मन असं म्हणतं की जर आपण गेले नाही कन्हैयाला आणण्याकरता तर हा मारून टाकेल आणि याच्या हातून मरण्यापेक्षा कन्हैयाकडे जाऊन मेलेलं बरं। एवढंच नाही, या ठिकाणी राहिल्यानंतर असंही मरायचंय तसंही मरायचंय। जर आपण कन्हैयाच्या भेटीला गेलो, कन्हैयाला आणण्याकरता गेलो तर कन्हैयाचं आपल्याला काय होईल, दर्शन होईल। आणि भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर मेलं तरी काही हरकत नाही। आणि मग अक्रूरजी रथावरती स्वार झाले आणि रथ वृंदावनाच्या दिशेने निघाला, गोकुळाच्या दिशेने रथ निघाला। यमुनेच्या तीरावरती हा रथ येऊन थांबला। पुढे अक्रूरजी यमुनेच्या त्या जलामध्ये, पवित्र जलामध्ये स्नान केलं, डुबकी मारली। डुबकी मारल्याबरोबर भगवान परमात्म्याने चतुर्भुज रूपामध्ये विदुर काकांना अक्रूरजींना त्या ठिकाणी दर्शन दिले। आणि मग अक्रूरजींच्या लक्षात आलं की कन्हैया सामान्य नाही, साक्षात महाविष्णूचा अवतार आहे। आणि मग तेव्हापासून अक्रूरजी निर्भय झाले। अक्रूरजी गोकुळामध्ये आले
नंद बाबा यशोदा यांनी अक्रूर काकांचं स्वागत केलं, सत्कार केला, बसण्याकरता पाठ दिला, भोजनाकरता ताट दिलं. अक्रूरांनी भोजन केलं, सर्व कुशल मंगल विचारलं, चर्चा झाली. नंदबाबांनी विचारलं वसुदेव कसे काय. सर्व त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर अक्रूरजी तुम्ही किम निमित्त या ठिकाणी आला असं ज्यावेळेला नंदबाबांनी अक्रूरांना विचारलं त्यावेळेला अक्रूरजी म्हटले, नंदबाबा मथुरेचा राजा कंस, त्या कंसाने धनुर्याग नावाचा काय यज्ञ त्या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे आणि त्या धनुर्यागाकरता कन्हैयाला आणि बलरामाला काय मी घेण्याकरता आलो. कंसाचं काय आहे निमंत्रण आहे असं यशोदे मातेने ऐकलं आणि यशोदे मातेने आपलं अंग धरणीवरती टाकलं. यशोदा माता रडायला लागली, दुःख झालं की माझे कन्हैया माझा बलराम मला सोडून जाणार. विलाप करते, दुःख करते. नंदबाबांनी समजवलं यशोदे अगं कन्हैयाला काय गेलं पाहिजे, कारण पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना याला पुढे करायची, याला गोकुळ वृंदावनामध्ये ठेवून याला संकोचित करायचं नाही तर याला व्यापक करायचं आहे. आणि भगवान परमात्म्याचा उद्देश फार व्यापक आहे आणि भगवान परमात्म्याला जाण्याची तू काय दे आज्ञा दे. आणि मग भगवान परमात्म्याला जाण्याची काय दिली आज्ञा दिली. भगवान परमात्मा निघाले. तेवढ्यात ही चर्चा वाऱ्यासारखी गोकुळात पसरली. गवळणी सर्व एकत्रित झाल्या आणि गवळणी यशोदेजवळ आल्या. यशोदेला विचारता, यशोदे हा रथ कोणाचा आहे, कन्हैया कुठे. हा कन्हैया दिसत नाही, कन्हैया कुठे. तुझ्या अंगणामध्ये तो रथ उभा आहे, तो रथ या ठिकाणी कशा करता आला. गवळणी विलाप करताय, गवळणी दुःख व्यक्त करताय. महाराजांनी सुंदर असं वर्णन केलं. गवळण म्हणती यशोदेला कोठे सावळा, कारत शृंगारीला सांगे उमजला. त्या गवळणी विचारताय, यशोदे हा रथ का सजवलेला आहे. त्यावेळेला यशोदा माता बोलू लागली, बोले नंदाची पटराणी सदगदित होनी. ज्या ठिकाणी तू नाही त्या ठिकाणी मी जात नाही. उद्धवाला ना, उद्धवाला लांबून गोपींनी पाहिलं आणि यांना असं वाटलं की जणू काही भगवान परमात्माच आले, कारण हा उद्धव भगवान परमात्म्यासारखा दिसत होता. दिसायला स्वरूपवान, जणू काही दुसरा भगवान परमात्म्याचा अवतार. गोपी याला कन्हैया समजून याच्या जवळ गेले जाऊन पाहता तर हा कन्हैया नसून कोण आहे, दुसराच आहे. याने आपला परिचय दिला, मी उद्धव आहे. भगवान परमात्म्याने तुम्हाला पत्र पाठवलं. पत्र म्हटल्याबरोबर त्या पत्रावरती या गोपिका अशा तुटून पडल्या की त्या पत्रामध्ये काय जो भगवान परमात्म्याचा संदेश होता तो सर्व गोपींनी काय फाडून टाकलं पत्र. काहींना छोटं तुकडं, काहींना छोटं तुकडं, सर्वीकडे काय वाटावाट झाली. तो काय संदेश तसाच राहिला. त्या उद्धवाने त्या गोपींचं प्रेम पाहिलं महाराज. आणि जो उद्धव म्हणत होता मी जात नाही, तो उद्धव वृंदावनामध्ये 6 महिने राहिला. त्या ठिकाणी उद्धवाचा अभिमान गेला आणि मग उद्धवाला कळालं की सा तस्मिन परम प्रेम रूपा. भगवान परमात्म्याची भक्ती करावी तर ती काय गोपींनीच करावी. आणि यथाव्रज गोपिका नाम नारद महर्षी म्हणता भक्ती कशी करायची तर यथाव्रज गोपिका नाम. गोपिकांचं प्रेम पाहिलं आणि उद्धव मोहित झाला.
हो ये तो बात है बुधो बंदगी तेरे बस में नहीं है. ज्ञानापेक्षा प्रेमाला काय महाराज जगात किंमत आहे. ज्ञान फक्त ज्ञान असून उपयोग नाही, त्या ज्ञानामध्ये प्रेम पाहिजे. आणि उद्धवाचा काय, त्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान नष्ट झाला. पुढे भगवान परमात्मा त्या ठिकाणी मथुरमध्ये राहू लागले. पुढे अक्रूराचं हस्तिनापूरला गमन आणि दशमस्कंदाच्या पूर्वार्धाला काही या ठिकाणी विश्राम दिला आणि उत्तरार्धाला प्रारंभ झाला. कंसाचा भगवान परमात्म्याने कंसाचा काय केला, वध केला. कंस गतप्राण झाला आणि या कंसाला नष्ट केल्यानंतर कंस मेला. या कंसाच्या दोन पत्न्या होत्या, एक अस्ती आणि दुसरी प्राप्ती. या अस्ती आणि प्राप्ती या जरासंधाच्या काय होत्या, दोघं मुली होत्या. जरासंधाच्या या कन्या अस्ती आणि प्राप्ती आपला जावाई मारला कन्हैयाने, म्हणून जरासंधाचा भगवान परमात्म्यावरती काय होता, राग होता. आणि हा जरासंध भगवान परमात्म्यावरती मथुरेवरती चालून आला. 17 वेळा भगवान कृष्ण परमात्म्याने याला काय केला, पराजित केला. परंतु हा पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्यावरती काय करायचा, चालून जायचा, स्वारी करायचा. काही काही लोक बिनलाजे असतात, काही काही लोक बिनलाजे असतात. किती बोला किती म्हणा, आपल्याकडे काय म्हणायचे, हा म्हणा का बोला, लाज नाही, निर्लज्ज. तसा हा निर्लज्ज होता जरासंध. 17 वेळा ठोकला तरी पुन्हा पुन्हा जायचा, पुन्हा पुन्हा जायचा. भगवान परमात्मा याच्या बरोबर जे काही असुर दैत्य यायचे ना, त्यांना मारून टाकायचे, याला जिवंत परत पाठवायचे. असं का करायचे, कारण हा पुन्हा दुष्ट गोळा करायचा. जे दुष्ट दैत्य होते त्यांना पुन्हा एकत्रित करायचा आणि पुन्हा देवावर चालून यायचा. भगवान कन्हैया म्हटले चांगलं आहे, कुठे जायची गरज नाही. हा काय जगामध्ये जेवढे काही दृष्ट आहे सर्वांना काय आणतो, गोळा करून आणतो. हे आले की आपण बसल्या जागी फक्त यांना मारायचं. म्हणून भगवान परमात्मा याला सोडून देतो. जसं पृथ्वीराज चव्हाणांनी त्या मोहम्मद घुरीला किती वेळा सोडलं, 17 वेळा सोडलं त्यालाही. हा तो पुन्हा पुन्हा यायचा. पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला 17 वेळा सोडलं, पण शेवटी तो हरामखोर निघाला. त्याने कप्ताने काय पृथ्वीराज चव्हाणांना काय कैद केलं, मारा. इतिहास सर्वांना माहिती. म्हणून काही लोकांना सोडू नये, त्यांना काय वेळेवर शिक्षा केली तर काय बरं असतं. हा कधी कधी दया करणं सुद्धा काय येते, आपल्या अंगलट येते. हा म्हणून साप दिसला की सोडायचा नाही तर करसान आरती. विंचू दिसला तर त्याची आरती करायची नाही. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून, हा दुरून नमस्कार करायचा, त्यांना हात लावू नये. नाही तर मग विंचू किती गोंडत दिसतो, पाहणं किती काळा काळा शार आहे. घ्या की हातावर, थोडं घ्या की हातावर. तो हातावर आला की तू जमिनीवर गेल्याशिवाय राहा. हा म्हणून काही लोकांना सोडू नये. जरासंध 17 वेळा चालून आला भगवान परमात्म्यावरती आणि शेवटी भगवान परमात्मा वैतागले. भगवान परमात्म्याने काय केलं, विश्वकर्मांच्या हस्ते समुद्र देवताकडून काही जागा मागितली आणि मथुरेमध्ये सुंदर अशी द्वारकापुरी निर्माण केली. रात्री सर्व गाढ झोपेमध्ये असताना भगवान परमात्म्याने योग मायेने यांना मथुरेतून उचललं आणि द्वारकेत नेऊन टाकलं. द्वारकेमध्ये नेलं, सकाळ झाली, पक्ष्यांचा किलबिलाट होऊ लागला. त्यावेळेला लोक जागी झाले आणि जागी झाल्यानंतर बाहेर येऊन पाहता तर आपण काय नवीन नगरामध्ये इकडे तिकडे पाहताय. हा हे कोणतं काय भलं मोठं नगर आहे, सर्वीकडे काय मोठमोठ्या काय अवतीभोवती भिंती. म्हणून द्वारका आहे, द्वारका आहे. द्वार शोधू लागले इकडे तिकडे, द्वारका आहे, द्वारका आहे, म्हणून नाव पडलं द्वारका. द्वारकापुरीमध्ये त्या ठिकाणी सर्व प्रजा राहू लागली. पुढे हा जरासंध मुचकुंद नावाच्या आपलं काल यवनाला घेऊन आला.
काल यवनाला घेऊन आल्यानंतर भगवान परमात्मा या काल यवनाच्या समोर गेले. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की काल यवनाचा मृत्यू आपल्या हातून नाही, याचा मृत्यू दुसऱ्याच्या हातून आहे. आणि भगवान परमात्मा रणभूमी सोडून पळून गेले. काही वेळेला माघार घेण्यामध्ये काय असते, मजा असते. जसं काल लोकसभेमध्ये काय ते कुत्र्यासारखे एकामेकावर धावून, तुम्ही पाहिलं लोकसभेची व्यवस्था काल. जे सांसद आपण निवडून दिले, ज्या हरामखोरांना आपण कामं करता निवडून दिले, त्या ठिकाणी ते भांडणं करताय. मग ते जर शिकलेले भांडणं करतील तर मग न शिकलेले काय करतील? ज्यांची लायकी नाही लोकसभेमध्ये जाण्याची, ज्यांची लायकी नाही विधानसभेमध्ये जाण्याची, ते हरामखोर त्या ठिकाणी जाऊन भांडणं करतात. त्यांनी देशाकरता काहीतरी कामं केले पाहिजे ना. बरं, काम हे भांडणाने काम होतं का? भांडणाने काम होत नाही. तिथे काय पाहिजे? वाद नाही, तिथे संवाद पाहिजे. ज्याचं चुकत असेल त्याची चूक त्याला काय दिली पाहिजे? दाखवून दिले पाहिजे. तो प्रधानमंत्री जरी असला देशाचा तरी त्याची चूक त्याला काय सांगितली पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी आरडाओरडा करसान, मारामाऱ्या करसान, तो जो उत्तर देणार आहे तो सुद्धा कसं काय उत्तर देईल? आणि तो जर उत्तर द्यायला लागला तर हे हरामखोर थांबत नाही. सभेचा काय करा, त्याग करा. अरे मग ऐकून तर घ्या. जसं समोरच्याला आपल्याला, आपण जर समोरच्याला बोलतो ना, तसं त्याचं सुद्धा आपण काय घेतलं पाहिजे? ऐकून घेतलं पाहिजे. मी कोणत्या पक्षाचा नाही, बरं पक्षाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. चुल्या जाऊ द्या, ते त्यांच्यात एक नाही तर आपल्यात पुढे एक आहे. ते पक्षाशी काही घेणं देणं नाही, परंतु देशाशी मात्र काय केलं पाहिजे? माणसाला प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुम्ही देशाचं खाता, देशाचे पगार घेता आणि काय एक चीनची बाजू घेतो, एक पाकिस्तानची बाजू घेतो. अरे यांना समुद्रामध्ये लोटून दिलं पाहिजे, तापीच्या पुलावून फेकून दिलं पाहिजे. खाता आपलं, खाता दुसऱ्याचं. लोकसभेमध्ये काय परिस्थिती हो, अशी बिकट परिस्थिती. मी काय सांगत होतो तुम्हाला, काही वेळेला माघार घेण्यामध्ये काय असते? मोठेपण असते. कारण वाघाने जर हत्तीने जर कुत्र्यांच्या नादी लागला तर त्या हत्तीचं काय होतं? मोठेपण कमी होतं. आणि कुत्र्यांना काय मोठेपण येतं. म्हणून हत्तीने माघार घेतलेली काय बरी. जर काही वेळेला सिंह, वाघ सिंह हे ज्या वेळेला शिकार करता ना, त्यावेळेला एक पाऊल काय येतात मागे येतात, एक पाऊल काय येतात मागे येतात. आणि एक पाऊल मागे आल्यानंतर त्याच्या कैक पटीने काय त्या शिकारीवरती झडप घालतात. म्हणून काही वेळेला माघार घेतलेली बरी. लोक म्हणतात प्रधानमंत्री पळून गेले, प्रधानमंत्री पळून गेले. एक जण ते पुस्तक घेऊन येऊ लागला, 2 दिवस झाले ते पुस्तक आणतोय तो. जो पुस्तक घेऊन पुस्तकाचा पुरावा देतोय, त्याच्या बापावर, त्याच्या मम्मीवर, त्याच्या पप्पावर किती पुस्तकं लिहिले, त्याने ते पुस्तक काही वाचले नाही. आणि तो एक पुस्तकाचं पान घेऊन येतो, की पहा तुमच्यावरती काय, पहा तुमच्यावरती काय. फार महाराज खेदाची गोष्ट आहे. संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये या गोष्टी व्हायला नको. त्या ठिकाणी जनतेचे काय झाले पाहिजे? जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. आणि काही वेळेला माघार घेण्यामध्ये आनंद असतो. भगवान परमात्मा रणभूमी सोडून काय पळाले. रणभूमी सोडून पळाले म्हणून भगवान परमात्म्याचं एक नाव पडलं, रणछोड. रणछोड भगवान की जय. आणि द्वारकेला या भगवान परमात्म्याचं काय, रणछोड भगवंताचं काय मंदिर आहे, मंदिर. भगवान परमात्मा पळाले, भगवान परमात्मा पळाले. या भगवान परमात्म्याच्या पाठीमागे मुचकुंद पळाला, आपलं काल येऊन पळाला. काल येऊन भगवान परमात्म्याच्या मागे पडतोय, भगवान परमात्मा पुढे, हा मागे, भगवान परमात्मा पुढे. एका गुहेमध्ये भगवान परमात्मा गेले. त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचे राजा झोपले होते. भगवान परमात्म्याने आपला पितांबर मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि भगवान परमात्मा गुहेच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन लपून राहिले. हा काल येऊन आला, राग आला होता, लालबंद झाला होता. आणि या काल येऊनाने त्या मुचकुंद राजाला लात मारली. लात मारल्याबरोबर मुचकुंद राजा जागी झाले. आणि याच्याकडे पाहिल्याबरोबर हा जागीच काय झाला, जळून भस्म झाला. काल येऊन जळाला.
राजा परीक्षितीने प्रश्न केला, हा मुचकुंद राजा होता का? त्यावेळेला शुक महामुनी म्हणता, ज्या वेळेला दैत्यांपासून देवतांना भीती उत्पन्न झाली, या देवतांवरती दैत्य चालून गेले, त्यावेळेला या मुचकुंद राजाने युद्धामध्ये देवतांचे काय केली, बाजू घेतली, देवतांचं रक्षण केलं. युद्ध संपलं, मुचकुंद राजा जाण्याकरता निघाले. इंद्र म्हटला, राजन तुम्ही कुठे निघाला? तुम्ही स्वर्गामध्ये येऊन बराच काळ लोटून गेला. स्वर्गाचा सेकंद तर मृत्यू लोकांचे काय अनेक युग आहे. आता तुमची पती पत्नी मुलं बाळ कोणी जिवंत नाही. मुचकुंद राजा म्हटले, मग मी जाऊन काय करणार? मग त्यावेळेला इंद्राने सांगितलं काहीतरी वरदान मागा. त्यावेळेला मुचकुंद राजा म्हटले, मला आता झोपेची काय आवश्यकता आहे. मग झोपणीचं काय दिला, वरदान दिलं की जा तुम्ही झोपा. जो कोणी तुम्हाला उठवेल तो काय होईल, जळून भस्म होईल. आणि काल येवनाने उठवलं. शेवटी काल येवनाचा काय झाला, वध झाला. अशी सुंदर या ठिकाणी काल येवनाच्या उद्धाराची कथा आली. पुढे